जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3चा आज आपण पारायण करणार आहोत. तुम्ही माझ्याबरोबर पारायण करू शकता किंवा ऐकू शकता. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. या आधीच्याही अध्यायाचे आपण सविस्तर पारायणाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथातील सर्व अध्यायाचे मराठीत अर्थही असे व्हिडिओ टाकलेले आहेत. तसेच इतर ग्रंथाचे दत्तविजय, गुरुचरित्र ग्रंथ, भगवद्गीता अशा ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचेही सविस्तर पारायण तसेच अर्थसहित व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच प्लेलिस्टमध्ये बघून घ्या आणि तुमच्या ज्ञानात वाढ करा. चला सुरू करूयात पारायण. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले. कमळापती तीर्थ कर्म आणि करता उरेची ना पाहता. ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. तरी माते की विहरी मनसी पार्थ संग्राम करी. ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. हा गा कर्म तुझे अशेष निराकारासी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविसी तू. तरी हेची विचारे ऋषिकेशा. तू मानु देसी कर्मलेशा आणि येसनी हे हिस्सा करवीत आहासी. देवा तो वाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले म्हणे पा आघवे विवेकाचे. हा गा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रशू तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैदुपत्य वारुनी जाये मग जरी आपणाची विष सुये. तरी रोगिया कैसो निजे सांगे मज. जैसे आंधळे सुई जे आहाटा का माजव नदी जे मरकटा. तैसे उपदेशू हा गोमटा ओढवला आम्हा. मी आधीची काही नेने वरी कवळिलो मोहे येणे. कृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. तव तुझे एकेकी नवाई येथ उपदेशा माझी गावाई. तरी अनुसरलिया काही ऐसे की जे आम्ही तनु मनु जीवे. तुझी या बोला ओट गावे आणि तुवाची ऐसे करावे. तरी सरले म्हणे आता ऐसिया परिबोधिसी. तरी निके आम्हा करिसी येथ ज्ञानाची आस कायसी. अर्जुन म्हणे तरी ए जाणीवे जे किर सरले. परी आणि एक असे झाले जे तिथे हे ढवळले मानस माझे. देवीची कृष्ण हे तुझे चरित्र काही नेनिजे. जरी चित्त पाहासी माझे येणे मिसे. ना तरी झकवी तू आहासी माते की तत्वाची कथिले ध्वनिते. हे अवगमता निवृत्ते जाणवे ना म्हणून ऐके देवा. हा भावार्थ आता न बोलावा मज विवेको सांगावा. मराठाजी मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी असे. कृष्णा बोलावे तो तैसे एकनिष्ठ. देखे रोगा ते जिनावे औषध तरी द्यावे. परी ते अतिरुच्च होवे मधुर जैसे. तैसे सकळ अर्थ भरित तत्व सांगावे उचित. परिबोधे माझे चित्त जया परी. देवा तुझा ऐसा निज गुरु आणि अतिधरणी का न करू. येथ बिडक वनाची धरू तो माया आमुची. हागा कामधेनुचे दुबते देवे झालेत जरी औपैते. तरी कामनेची का तेथे वानिकीजे. जरी चिंतामणी हात चढे तरी वाचेचे कवन साकडे. का पुले निसुरवाडे इच्छावे ना. देखे अमृत सिंधू ते ठाकावे. मग तहाना जरी फुटावे मग सायासू का करावे मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मीपती. तू दैव आजी हाती झालासी जरी. तरी आपुले असवेसा का न मागवासी परेसा. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. देखे सकळ तीर्थाचे जी आले आजी पुण्ययशासी आले. हे मनोरथ झाले विजयी माझे. जिजी परम मंगळ धामा. देव देवोत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. जैसा मातेचा ठाई अपत्या अन वसरू नाही. स्तन्या लागुनी पाहिजे या परी. तैसे देवा तू ते पूजित तसे आवडे ते. आपुलेने आरते कृपानिधी. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित. ते सांगे एक निश्चित. पार्थू म्हणे या बोला अच्युतू. म्हणत असे विस्मितू. अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रायो. जे बुद्धियोगी सांगता सांख्य मन संस्था. प्रकटिले स्वभावता प्रसंगे आम्ही. तो उद्देश तू नेनसी म्हणून शोभलासी वायाची.
तरी आता जाणम्याची उक्त दोन्ही अवधारी वीर श्रेष्ठा ए लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासून प्रगटा अनादिसिद्धा एको ज्ञानयोगी म्हणजे जो साखी अनुष्ठीजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता एक कर्मयोग जाण जेथ साधक जन निपुण होऊन निर्वाण पावती वेळे हे मार्गोतरी दोन्ही परी एकवटती निदानी जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी का पूर्वापर सरिता भिन्ना दिसती पाहता मग सिंधू मिळणी एकता पावती शेखी तैसी दोन्ही ए मते सुचिती एका कारणाते परी उपस्थिती ते योग्य ते अधीन असे देखे उत्पलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे न रुकेवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केतू केनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तैसे देख पाविह हंगमा मते अधिष्ठोनी ज्ञानाते साख्या सत्य मोक्षाते आकळीती एर योगीय कर्माधारे विहितेचे निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती वाचोनी कर्मारंभ उचित न करिताची सिद्धवत कर्महीना निश्चित होईजे ना का प्राप्त कर्म सांडिजे हेतू लेणी निष्कर्म्या होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे सांगे पहिलं तिरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते जावे घडे केवी ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसोनी पाकू न कीजे की सिद्धूही नसे विजय केवी सांगे जेव निरंतता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीचा ठाई कुठे सहजे म्हणून ऐके पार्था जया निष्कर्मपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याजन हे आणि आपुलाईच्या चाडे आपा दिले हे मांडे की जिले हे कर्म सांडे ऐसे आहे हे वायाची सैरा बोलीजे उकलू तरी देखो पाहिजे परित्यजिता कर्मना तेजे निभ्रात मानी जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडे मांडे हे अज्ञान जी चेष्टा गुणाधीन आपैसे असे देखे विहित कर्म जे तुले ते सगळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे सांगे श्रवणे ऐकावे ठेले की नेत्रीची तेज गेले हे नासा रध्र बुझाले परिमळू नेघे ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प झाली मती की शुद्धा तृषादी आरती खुंटालिया हे स्वप्नाव बोधू ठेले की चरणी चाल विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती मता कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे एरीधरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया देखे रथी आरुढीजे मग निच्छळा बैसीजे मग चळा होऊन हिंडीजे परतंत्रा का उचिलेले वायू असे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिया विकरे मिष्क कर्म ही व्यापारे निरंतर म्हणून संगो जव प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा ऐसे याही करू म्हणते तयाचा आग्रह हो चिउरे जे उचित कर्म सांडिती मग निष्कर्मे होऊ पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागू न घडे जे कर्तव्य मने सापडे वरी नटते ते पुढे दरिंद्र जाण ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता येथ भ्रांती नाही आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा जो अंतरी दृढ परमात्मारूपी गुढो बाह्य तरी रूढ लौकिक जैसा तो इंद्रिय आज्ञा न करी विषयाचे भय न धरी प्राप्त कर्म न अभेरी उचित जे तो कर्मेंद्रिय कर्मे राहटता तरी न नियमी परितेथेचे नि उर्मी झाकोळे ना तो कामना मात्रे न घेपे महो मळे न लिपे जैसे जळे न शिंपे पद्मपत्र तैसे संसर्गा माझे असे सकळा सारिका दिसे जैसे तो संज्ञा आभासे भानु बिंब तैसा सामान्य तो पाहिजे तरी साधारणची देखीचे रवी निर्धारित आणि निजे सोय जयाची ऐसा चिन्ह तू देखसी तोची तरी मुक्तो आशा पाशारही तू ओळख पा अर्जुना तोची योगी विशेषी जे जो ते अगी म्हणून ऐसा होई या लागी मनिपे तू मानसा नियम करी निचळू होय अंतरे मग कर्मेंद्रिय ही व्यापारी वर्ततो सुखे मनशी निष्कर्म व्हावे तरी येथ ते न संभवे आणि निषुद्ध केवी राहटावे विचारी पा म्हणून जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरतु पार्था आणि काही एक नेनसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक आपैसे
ऐसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष ते व्यापारे निश्चित पावे. स्वधर्म जो बापा तोची नीती यज्ञ जाना पा म्हणून निवर्तता तेथ पापा संचारू नाही. हा निज धर्म जै सांडे कुकर्मी रती घडे तोची बंधू पडे संसारिकू. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करीत या बंधन काहीच नाही. हा लोक कुकर्मे बांधिला जो परतत्रा भूतला तो नित्य यज्ञात चुकला. म्हणून या आता याची येसी पार्था तुझं सांगेन एकी मी कथा जै सृष्टी आदी संस्था ब्रह्मांनी केली ते नित्य याग सहिते सुजिली भूते समजते परिज्ञान तिचे ते यज्ञाते सूक्ष्म म्हणून. ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवाश्रय काय येथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती. तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मुची विहेला असे या ते उपासा मग आपसे काम पुरती. तुम्ही वृत्ती नियमून न करावे शरीराते न पिडावे तुरी हेही न वाचावे तीर्थसी गा. योगाधिक साधने साकांश आराधने मंत्रयंत्र विधाने जनिज करा. देवतातरा न भजावे हे सर्वता काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे नाही असे अहेतुकी चित्ते अनुष्ठापाय या ते पतिवृत्ता पती तेजिया परी. तैसा स्वधर्म रूप मखू हाची सेव तुम्हा ऐकू ऐसे सत्य लोकनायकू म्हणता झाला. देखा स्वधर्मा ते भजाल तरी कामध्ये नुहाने होईल मग प्रजा हो न सडील तुम ते सदा. जे येणेची करुणी समजता परितोष होईल देवता मग ते तुम इपिसिता अर्थ ते देती. या स्वधर्म पूजा पूजिता देवतांगना समजता योग शमुनिचिता करीती तुमचा. तुम्ही देवता ते भजाल देव तुम्हा तुष्टीतील ऐसी परस्परे घडेल प्रीती तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल. वांछित ही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल अज्ञापक व्हाल म्हणी तुम ते मागतील महारुद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यासी. जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित हो आल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्म निरत वर्ताल बापा. का झाली या सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा. लुब्ध होऊन या स्वादा विषयाची या तीही यज्ञ भाविकी सुरी. जे हे संपत्ती दिदली पुरी तया स्वमार्गी सर्वक्षरी न भजेल तो. अग्निभुक्य हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणाचे. विमुख होईल गुरुभक्ती आदरू न करील अतिथी संतोषिने दिल ज्ञाती आपुली. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू अथिले पण प्रमतू केवळ भोगा सोक्तू. होईल जा तया मग पाव थोरू आहे जेणे ते हाताची सकळ जाये. देखा प्राप्त ही न लाहे भोगू जैसे गतयुषी शरीरी चैतन्य वासू न करी. कानी दैवाचा घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासा हरपला प्रकाशू जाय तशी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. ऐका प्रजा हो हे पुढे विरची म्हणे. म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील. चोरू म्हणून हरीला सर्व सतयाचे. मग सकळ दोष भवते गिव सोनी घेती तया ते. रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. ऐसे होय तया उन्मता मग न सुटे बापा रुदता. परिकल्पाती ही सर्वता प्राणीगण हो म्हणून निजवृत्ती हे न संडावी. इंद्रिय बरोळ नेदावी ऐसे प्रजाते शिकवी. चतुरा नानू जैसे जळचरा जळ सांडे आणि तक्षणी मरण मांडे. हो सधर्मून तेने पाडे विसंबो नये. म्हणून तुम्ही समजती आपुली या कर्मी उचिती. निरत व्हावे पुढती मणिपथ असे. देखावी हित क्रियाविधी निहरतो का बुद्धी. जो असती समृद्धी विनियोगी करी. गुरु गोत्राग्निपूजी अवसरी भजे द्विजी. निमित्तादिकी यजी पितरोदेश या यज्ञक्रिया उचिता. यज्ञसी हवन करिता हुतशेष स्वभावत उरे जे जे. ते सुखे आपुला घरी कुटुंबेसी भोजन करी. की भोगीची ते निवारी कल्मषाते ते यज्ञ वशिष्ठ भोगी. म्हणून सांडीजे तो अधि जया परी महारोगी अमृत सिद्धी. का तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांती लेशा. तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. म्हणून स्वधर्म जे अर्जे ते स्वधर्माची विनियोगीचे. मग उरे ते भोगीचे
संतोषेसी हे वाचून पार्था राहोटणे अन्यथा ऐसे आद्य ही कथा मुरारी सांगे. जे देहेचे आपण पे मानिती आणि विषया ते भाग्य म्हणती. जे देहाचे आपण पे मानिती आणि विषय ते भोग्य म्हणती. या परते न स्मरते अनेक काही. हे यज्ञोपकरण सकळ नेन सांते भरळ अहबुद्धी केवळ भोगू पाहती. इंद्रिय रुची सारखे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण. जे संपत्ती जाता आघावे हे हवन द्रव्य मानावे. मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख. निपजविती पाक नानाविध. जिही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषु होये. ते हे सामान्य अन्न न होये म्हणून या. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण. जे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्नस्तव भूते प्रोरोह पावती समजते. मग वर्षू या अन्नाते सर्वत्र प्रसावे. त्या पर्जन्य यज्ञ जन्म अज्ञाते प्रगती कर्म. कर्मासी आदी ब्रह्मा वेद रूप. मग वेदाते परापर प्रसव तसे अक्षर. म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची मूर्ती. यज्ञ अधिवास श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा. ऐसे आदी हे परंपरा संशय पेतुजन धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागोनिया. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू. नानुष्टी जो मतू लोकी ये तो पातकाची राशी. जाण भार भूमीसी जो कुकर्म इंद्रियासी उपेगा गेला. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ. जैसे का अभ्रपटळ अकाळीचे कागळ असतानाजेचे तैसे जियाले देखी तयाचे. जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. म्हणून एके पांडवा हा स्वधर्म कवने न सांडावा. सर्व भावे भजावा हाचे एकू. हाग शरीरी जरी झाले तरी कर्तव्य ओगे आले. मग उचित का आपुले ओसंडावे. परिसपासव्यासाची मूर्ती लाहोनी देहाची. खंती करीती कर्माची ते गावडे घा. देखे असते निदेह कर्म येथ तोचे ऐकून लिपे कर्म. जो अखंडित रमे आपण पाची. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखी झाला. म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू. तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी. देखे आत्मतृष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना. तवची या साधना भजावी लागे. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू. होऊन या उजितू स्वधर्म रहाटे. जे स्वकर्म निष्कामता अनुसरले पार्था. कैवल्य परतत्वता पातले जगी. देखे जनकाधिक कर्म जात शेख. न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. या कारणे पार्था होवा विकर्पी आस्था. हे आणि काही एका अर्था उपकारेल. जे आचरता आपण पेया देखी लागेल लोक येया. तरी चुकेला हा अपाया प्रसंगीची. देखे प्राप्तार्थ झाले. जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लांगी. मार्गे अंधा सरिसा पुढे देख नाही चाले जैसा. अज्ञाना प्रकटावा धर्मो तैसा आचरोनी. हागा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय ओजे. तीही कवने परी जाणीजे मार्गा ते या. इथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. तेची एरानुष्ठी ती सामान्य सकळ. हे ऐसे स्वभावे म्हणून कर्मना संडावे. विशेष आचरावे लागे सती. आता अनेकाची या गोठी तुझ सांगो काय किरीटी. देखे मीची ए रहाटे वर्त तसे. काही साकडे काही माते की कवने एका अर्थे. आचरे मी धर्माते म्हणसी जरी. तरी पुरतेपणा लागे आणि को दुसरा नाही जगी. ऐसी सामुग्री माझा अंगी जाणसी तू. मृत गुरुपुत्र आणिला तो तू अपवडा देखिला. तोही मी उगला कर्मी वर्ते. परी स्वधर्मी वर्ते कैसा. साकांशुका होय जैसा. तयाचू एक उद्देशा लागोनिया. जे भूत जात सकळ असे आमाशे आधय न केवळ. ते न व्हावे बरळ म्हणून या. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थित राहुनी. तरी हे प्रजा कैसोनी निस्तरेल. ही आमुची वास पाहावी. मग वर्तती परी जाणावी. ते लौकिक स्थिती अवघी नासिले होईल. म्हणून समर्थ जो येथ आथिला सर्व नेते तेने सविशेषे कर्मा ते तेजावे ना. देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा. कर्मी बहर होवा तैसा निराशाही. जे पुढत पुढती पार्था. हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वता म्हणून या. मार्गधारे वर्तावे. विश्व हे मोहरे लावावे. अलौकिक न व्हावे लोकाप्रती. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने केवी जेवी. म्हणून बाळका जैसी नेंदावी धनुर्धरा.
तैसी कर्मी जया अयोग्यता तया प्रतिनिष्कर्मता न प्रगटावी खेळता आदी करुणी तेथे सत्क्रियाची लावावी तेची एके प्रशसावी निष्कर्मी ही दावावी आचरोनी तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू आगी वाजेलना जैसी बहुरूपियाची राणी स्त्री पुरुष भाव नाही मनी परिलोक संपादनी तैसीची करीती प्रकृती क्रियमानानी गुणे कर्मानी सर्वेश अहंकार विढात्मा करता ह इति म्हणणे देखे पुढीलाची ओजे जरी आपुला माता घेई जे तरी सांगे काना दाटी जे धनुर्धरा तैसी शुभे जी निपजती प्रकृती धर्मे ती मूर्खमती ब्रह्मे मी करता म्हणे ऐसा अहंकाराधिरूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गुढ प्रगटावाना हे असो प्रस्तुत सांगितले तो उजहित ते अर्जुना देऊन चित्त अवधारिपा जे तत्वनियाचा ठाई तो प्रकृत भाव नाही जेथ कर्म जात पाही निपजत असे ते देहाभिमानु सांडुनी गुण कर्मे ओलांडुनी साक्षी भूत होऊनी वर्तती देही म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नाकळती जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना एथ कर्मी तोच लिपे जो गुण संभ्रमे घेपे प्रकृतीचे ने आटोपे वर्ततो असे इंद्रिय गुणाधारे रहाटाती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादिजो परी उचिते कर्मे आघावी तुवा आचरोनी मज अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी हे कर्म मी करता का आचरेने या अर्था ऐसा अभिमानु जने चित्ता रिगो देसी तुवा शरीर परा नोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ आता कोंदड घेऊन हाती आरूढ पायी रती देई आलिंगन विरवृत्ती समाधाने जंगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानी वाढवी मग भारपासून सोडवी मेदिनी हे आता पार्था निशुंक होई या संग्रामा चित्त देई इथं वाचून काही बोलणे हे अनुपरोध मत माझे जेही परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे धनुर्धरा तेही सकळ कर्मी वर्ततू जानपा कर्म रहितू म्हणून हे निश्चितू करणीय का ना तरी प्रकृती मत होऊनी इंद्रियाला देऊनी जे हे माझे मत फेरुने ओसंडती जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करून देखिती का हा अर्थवादू म्हणती वाचळपणे ते मोहमदिरा भ्रमले विषयाविखे घारले अज्ञान पंखी बुडाले निभ्रत मानी देखे शवाचा हाती दिदले जैसे करत न वाया गेले ना तरी जात्यंदा पाहले प्रमाण नव्हे का चंद्राचा उदय जैसा उपयोग नवचे वायसा मूर्ख विवेको हा तैसा रुचेल ना तैसे ते पार्था जे विमुख या परमार्था तयसी संभाषण सर्वथा करावे ना म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती सांगे पतंग काय साहते प्रकाशाते पतंगा दिप्यालिंगन ते त्यासी अचूक मरण ते विषयाचे रण आत्मघाता म्हणून इंद्रिय एके जाणतेने पुरुखे लाळाविना कौतुके आदी करुनी हागा सर्पेसी खेळू येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हळाहळ जिरेल सेविलिया देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रियाला दिदला भला नव्हे एरवी तरी अर्जुना या शरीरापराधीना का नाना भोगरचना मिळवावी आपण सायासे करुनी बहुते सकळी ही समृद्धी जाते उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का सर्वस्वशिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेने स्वधर्म सांडोनी देहाते पोखावे काही मग हे तव पांच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा शिनो आपुला म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण या लागी येथ अंतकरण देयावे ना एरवी इंद्रियाची अर्था सारिखा विषय पोखिता संतोषुकी रचिता आपजेल परी तो सव चोराचा संगू जैसा नाविक सोस्तू जव नगराचा प्रांतू सांडिजेना बापा विषयाची मधुरता झने आवडी उपजे चित्ता परी तो परिणाम विचारिता प्राणुहरी देखे इंद्रियी कामो असे तो लावी सुख दुरासे जैसा गळी मिनू अमिसे भुलवी जेगा परी तया माझे गळू आहे जो प्राणाते घेऊनी जाई तो जैसा ठाऊवा नो हे झाकलेपणे तैसे अभिलाषे येणे किजेल जरी विषयाची आशा किजेल तरी वरपडा होई जेल क्रोधा नळा जैसा कवळोनिया पारधी घातेची या संधी आणि मृगाते बुद्धी साधावया येथ तैसीची परी आहे म्हणून संगू हा तुझ नव्हे पार्थ दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे म्हणून हा आश्रयाची न करावा
न करावा म्हणे ही आठवण धरावा. एकोणीच्या वृत्तीचा ओलावा ना सोनेंदी अगा स्वधर्म हा आपुला. जरी का कठीणू झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. इरू आचारू जो परावा तो देखता किर बरावा. परी आचरतीने आचरावा आपुलाची. सांगे शूद्र घरी आघवी पक्वाने आहाती बरवी. ती द्विज केवी सेवावी दुर्बळ जरी झाला हे अनुचित कैसोनी की जे अप्राय केवी इच्छिजे अथवा इच्छिले ही पाविजे विचारी पा. तरी लोकाची धवळा रे देखोनी या मनोहरे असती आपुले तनारे मोडावी केवी. हे असो आपुले तनारे मोडावी केवी. हे असो वनिता आपुली कुरूपू जरी झाली तरी भोगिता तिची बलिजी या परी. तेवी आवडे साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्माची सुरवाडू. परित्रिकीचा हागा साखर आणि दूध हे गौलेकीर प्रसिद्ध. परिकृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसोनी ही जरी सेविजेल तरी ते आळुकीची उरेल. जे ते परिणामी पत्ते नव्हेल धनुर्धरा. म्हणून आणि कासी जे विहित आणि आपण पेय अनुचित ते नाचरावे जरी हित विचारीजे. या स्वधर्मा ते अनुष्ठिता वेचू होईल जीविता. तोही निकावर उभयंता दिसतसे. ऐसे समस्त सुरशिरोमणी बोलिले जित श्री शार्दग पाणी. तेथ अर्जुना म्हणे विनवणी असे देखा. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ की रम्या परिसले. परिपुसे ना काही आपुले अपेक्षित. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची ही स्थिती ही भ्रसे. मार्ग सांडून अनारिसे चालत देखो. सर्वज्ञ ही जे होती हे उपाय ही जाणती. तेही परधर्मे विचरित कवने गुणे. बीजा आणि भूसा अंधो निवाडू नेणे जैसा. नावे कधिक नाही तैसा बरळे कापा. जे असता संगू सांडिती तोची संसर्गू करिता न धाती. वनवासी ही सेविती जन पदाथे. आपण तरी लपती सर्वस पाप चुकविती. परिबलात्कारे सोयी जती तयाची माझी. जयाची जीवे घेती विवसी तेची जडोने ठाके जीवेसी. चुकविती ती गिवसी तया तेची. ऐस बलात्कार एकू दिसे तो कवनाचा एथाग्रह असे. हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. तव हृदय कमळा रामू. जो योगियाच्या निष्काम कामू. तो म्हणत असे पुरुषोत्तम सांगेन ऐक. तरी हे कमक्रोधू पाही. जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताचा ठाई मानी जती. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयधराचे वाग. भजन मार्गीचे माग मारकजे. हे देह दुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड. याचे व्योमा अधिक बंड जगा माझी. हे रजोगुण मानसाचे समूळ असुरियेचे. ध्येयपण याचे अविद्या केले. हे रजाचे किर झाले परी तमासी पडी येते भले. तेने निज पद यादी दले प्रमाद मोह. हे मृत्यूचा नगरी मनी जाती निकिया परी. जे जीविताचे वैरी म्हणून या. जयासी भुकेली आमिषा. हे विश्व न पुरेची घासा. कुळवाडी याची आशा चाळीत असे. कौतुके कवळीता मोठी. जे 14 भुवने थे कुटी. ते भ्राती ते धाकुटी वाली दुही. जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कवतिके. तिच्या दासी दासीपणाचे निबिके तुष्णजी. हे असो मोहे मानिजे. या ते अहंकार घेपे दिजे. जेने जग आपुलेने भोजे नाचवित असे. जेने सत्याचा भोकस काढिला मग कृत्य तृणकुटा भरिला. तो दंभू रुढविला जग इही. साध्वी शांती नागवली मग माया मागी शृंगारिली. ते करवी विटाळविली साधू वृद्धे इही. विवेकाची त्राये फेडिली वैराग्याची खाली काढिली. जितया मान मोडिली उपशमाची. इही संतोषवन खाडिले धैर्य दुर्गे पाडिले. आनंद रोप सांडिले उपडुनिया. इही बोधाची रोपे लुचिली. सुखाची लिपी पुसली. जिवारी आगी सुदली तापयंत्रयाची. हे आघात व घडले जीवीचे आधी जडले. परी नातुडती गिवसले ब्रह्मादिका. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाचा एकाहारी. म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. हे जळे विन बुडविती आगी विन जाळीती. न बोलता कवळीती प्राणियाते. हे शस्त्रे विन साधिती दोरे विन बांधिती. ज्ञानियासी तरी वधिती पैज घेऊनी. चिखले विन रोविती पाशी केविन गोविती. हे कवना जोगे न होती आतोटेपणे. जैसी चंदनाची मुळी घेऊ सोने घेपी व्याळी. ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थासी. का प्रभावी न भानू धुमे विन होता शनू. जैसे दर्पण मळहीनो कहीच नसे. तैसे इही विनायकले आम्ही ज्ञान नाही देखिले. जैसे कोंडूनी
गुंतले बीजनी पजे तैसे ज्ञान तरी शुद्ध परीही असे प्ररुब्ध म्हणून ते अगाध होऊन ठेले आधी या तेजी नावे मग ते ज्ञान पावावे तव पराभव न संभवे रागद्वेषा या ते साधावया लागी जे बळ जाणे जे अंगी ते इंधन जैसे आगी सावावू होय तैसे उपाय की जती जे जे ते यासीची होती विरजे म्हणून हटिया ते जिनी जे एहीची जगी ऐसियाही साकडा बोला एक उपाय आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगे ना तुझ याचा पहिला कुरंटा इंद्रिये थुनी प्रवृत्ती कर्माते ये आधी निर्दोळी निघाली ते सर्व ठेव मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुके थारा मोडेल या पापियाचा हे अंतरी होणे जरी फिटले जरी निब्रात जाण निवटले जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणची जे गुरु शिष्याची गोठी पद पिंडाची गाठी तेथ स्थिर राहुने नुठी कवने माळी कवने काळी कैसे सकळ सीताचा राहो देवी लक्ष्मीचा नाहो राय एक देव देव बोलता झाला आता पुनरपितो अनंतू आद्य एकी मातू सांगेल तेथे पंडुसू तू कृष्ण केरील तया बोलाचा हन पाडू का रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करून उन्मेषाचा मग मग सव्वा दुसरी हरिपार्थाचा भोग पापा जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. अध्याय 3 येथे पारायण वाचन समाप्त झालेलं आहे. काय चुकलं असेल तर प्लीज क्षमा असावी. जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. अशा प्रकारे आपण ज्ञानेश्वरी ग्रंथातील 3 अध्यायाचं पारायण पूर्ण केलेलं आहे. प्लीज व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाहीत, फ्रीमध्ये असतं. प्लीज ज्ञानेश्वर भक्तांनो, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.